देशाचा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ जिथं लक्ष लागलंय लोकांचं तो म्हणजे बारामती. त्या बारामतीच्या ग्राउंड झिरो वरूनच आजचा झिरो आवर आम्ही तुमच्यासाठी आणतो आहोत. एका काका पुतण्याच्या वादामुळे इथे बारामतीत पक्ष फुटला. आता आपण याच बारामतीत जाणार आहोत अजून एका काका पुतण्याचा वाद पाहायला. आता काका आहेत अजित पवार आणि पुतण्या आहेत युगेंद्र पवार. काय म्हणतात युगेंद्र पवार, ज्यांनी अजित पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंच्या बाजूनं बारामतीत मोर्चा उघडला. आपल्या बरोबर युगेंद्र पवार आहेत. नमस्कार. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल काका पुतण्यांचं जमत नाही असं वाटतंय. काय होतंय? नाही काय असं बरेच वर्ष त्यांचं जमतं पण नाही असं नाही, पण मग नंतर काहीतरी त्यांच्यामध्ये डिफरन्सेस येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते सेपरेट होत असतील. बाळासाहेब ठाकरेंचा असेल किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांचा असेल. आमच्या कुटुंबात पण तसं आता झालंय, पण ठीक आहे. म्हणजे हे नुसतं अजितदादा आणि शरद पवारांमध्ये नाही तर आता तुम्ही आणि अजितदादा असंही झालंय. नाही असं म्हणजे काय आमच्यामध्ये मतभेद असतील असं माझं मत नाहीये, पण पॉलिटिकली मी ठरवलं की आजोबांबरोबर राहिलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. पण दादांना असं माझा काही विरोध आहे असं नाहीये, पण फक्त आजोबांबरोबर राहिलं पाहिजे हीच माझी भूमिका आहे. शेवटी तुमचे वडील हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत अजितदादांचे. हा निर्णय तुमच्या परिवारासाठी किती कठीण होता? नाही तो खूप कठीण होता, पण म्हणजे कुठेतरी तो आपल्याला घ्यावा लागला. कारण 2019 मध्ये माझे वडील आई ते दादांच्या शपथविधीला गेले. माझे वडील लहान भाऊ आहेत दादांचे, त्याच्यामुळं म्हणजे लहान भाऊ म्हणून त्यांनी नेहमी दादांना साथ देत आले. पण त्यांचं म्हणणं एवढंच होतं की घरातला उमेदवार तुम्ही नका तिथं देऊ, कोणीही दुसरं चालेल, फक्त फॅमिली मेंबर तिथं तुम्ही नका उभं करू. म्हणजे जर सुनेत्रा पवार उभ्या नसत्या झाल्या तर अशा पद्धतीची फारकत झाली नसती. मग त्यावेळेला आपण काय भूमिका घेतली? सुनेत्रा पवार असं नाही, कोणी फॅमिली मधलं, कारण पवार फॅमिली मध्ये असं कधी झालं नव्हतं आणि ते आम्हाला आवडलेलं नाही. कसा सुरू आहे प्रचार? काय म्हणतंय तुमचं कॉन्फिडन्स लेवल? नाही कॉन्फिडन्स आहे, कारण शेवटी बारामतीकर किंवा बारामतीची सगळी जनता, सर्वसामान्य लोक ते साहेबांना कधी विसरू शकत नाहीत. साहेबांनी बारामतीसाठी खूप काय केलंय. गेली 50-60 वर्ष ते इथून निवडून येत आहेत. मग ऍज अ आमदार असेल, ऍज अ खासदार असेल, आणि त्यांनी भरपूर काय काय केलंय त्यांच्यासाठी. लोकांना त्याची जाण आहे. त्याच्यामुळं मला वाटतंय ह्या इलेक्शनला पण बारामतीकर परत एकदा साहेबांना साथ देतील. आणि मी 4 वर्षापासून इथं बारामतीत राहतोय. माझ्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी कधी असं राजकारणात वगैरे कधी नव्हतो, पण इथं मी लोकांना भेटत असतो, लोकांची कामं वगैरे मी करत आलोय. त्याच्यामुळे जे काही थोडी लोक किंवा जी काही थोडी स्ट्रेंथ आमच्यामध्ये होती ती आम्ही साहेबांना जोडली किंवा साहेबांना मदत केली आम्ही. सर्व पवार कुटुंबानं वेगवेगळी मला वाटतं भूमिका या प्रचारामध्ये बजावणं सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जबाबदाऱ्या डिव्हाइड करून घेतल्यात असं कळतं. तर कशा पद्धतीनं हे डिव्हिजन करण्यात आलंय? म्हणजे आमच्या सगळ्या सोशल वर्कवर ते आहे. आता माझी आई, त्यांचं एक फाउंडेशन आहे
आणि गेली 10 वर्ष आपण पाण्याच्या प्रश्नावर आपण काम करत आलोय. 1,500 पेक्षा जास्त विहिरी आपण शेतकऱ्यांना मोफत खोदून दिलेत. ओढाखोळीकरण असेल, वृक्षारोपण असेल, अशी अनेक कामं आम्ही करत आलोय आणि ते जास्त करून इंदापूरमध्ये ती कामं करतात. त्याच्यामुळे माझे वडिलांचे सगळे मित्र, क्लासमेट्स वगैरे ते इंदापूरचे आहेत, कारण त्यांचं शिक्षण तिथं झालं. त्याच्यामुळे त्यांना इंदापूर दिलंय. मग काही लोकांना दौंड दिलंय. दौंड कोणाला दिलंय? दौंड पुरंदर नंदावहिनी आणि राजू दादा त्यांचे तिथं ओळखी चांगले आहेत, म्हणजे रोहित दादांचे वडील, आई वडील, मग ते त्यांना दिलंय. बारामतीमध्ये मी असतो त्याच्यामुळे इथं मी जास्त लक्ष देतोय. पण मी पण सगळीकडे मी फिरलोय. खडकवासला असेल, हवेली असेल, इंदापूर असेल, सगळीकडे मी ताईंचा प्रचार केलाय. एक प्रश्न सतत वाटतो, म्हणजे आपण सुद्धा आता म्हटलं की 2019ला आपला परिवार दादांबरोबर प्रचाराच्या वेळेला, त्यांच्या शपथविधीच्या वेळेला होता. पण आज आणि तेव्हामध्ये एवढा मोठा काय फरक झाला? तेव्हाही ते काकांच्याच विरोधात गेले होते, तेव्हाही शरद पवारांचं वय झालेलंच होतं आणि त्याही वेळेला ते भाजप बरोबरच गेले होते. काय की आयडिओलॉजीज वेगळ्या असू शकतात, विचार वेगळे असू शकतात. पवार कुटुंबाला हे काही नवीन नाहीये. आता आमच्या आधीच्या पिढीमध्ये एनडी मामा असतील, ते पण शेका पक्षचे मोठे नेते होते, किंवा माझी जी आजी आहे त्यांचे भाऊ बीजेपी मध्ये होते पूर्वीपासून. मग आमच्यासाठी हे काही नवीन नाहीये. किंवा पूर्वी तेव्हा म्हणजे माझा जन्म पण झाला नव्हता, पण वसंतराव पवार म्हणजे साहेबांचे मोठे भाऊ, ते शेका पक्ष कडून लढले. पण कोण फॅमिली मेंबर वर्सेस फॅमिली मेंबर असं कधी झालं नव्हतं. त्याच्यामुळे हाच तुमच्या सगळ्यांसाठी टर्निंग पॉइंट आहे. हा प्रयत्न कधी तुमच्याकडनं झाला का त्यांना समजवण्याचा, की अशा पद्धतीनं त्यांनी करू नये? नाही, काय मी आज खूप लहान आहे कुटुंबात. मी त्यांना समजून काय, म्हणजे मी तेवढा मोठा नाहीये की मी त्यांना काहीतरी सल्ला देऊ किंवा समजून सांगू. पण माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं की कुणाला तरी म्हणजे फॅमिली मेंबरला उभा नका करू, असं सांगितलेलं. पण शेवटी दादांनी डिसिजन घेतलाय. राष्ट्रवादी पक्ष फुटला, याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होतोय असं तुम्हाला वाटतंय? भाजपला होतोय असं वाटतं. नाही, कारण म्हणजे त्यांनी पक्ष फोडला आणि शिवसेना पण पक्ष फोडला. त्याच्यामुळं काय, आपण इंग्लिशमध्ये म्हण आहे डिवाइड अँड रूल, तसा त्यांना एक फायदा होताना दिसतोय. आज बारामतीमध्ये भाजप म्हणजे अजिबातच नव्हतं, खूप कमी होतं. तर ह्या फुटीमुळं त्यांना हळूहळू इथं एंट्री मिळायला लागली. खरं तर त्यांचे आमदार इथे आहेतच, बारामती तालुका मी म्हणतो. अजित पवारांबरोबर एक खासदार गेले होते लोकसभेचे, पण तुलनेनं त्यांना जागा भाजपानं जास्त दिल्यात. 4 जागा मिळाल्यात त्यांना. त्यामुळे अजितदादांना भाजपानं खूप सन्मानाची वागणूक दिली असं म्हणायला नको. तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, पण मला वाटतंय की कमीत कमी 10 जागा तरी मिळायला पाहिजे होते. आणि काय, सगळे आमदार सोडून गेले साहेबांना, सगळे म्हणजे 40 आमदार सोडून गेले. तरी पण साहेब 10 सीटवर लढतायत आणि चांगले तगडे उमेदवार दिलेत. दादांकडे एवढे आमदार असून पण फक्त 4 सीटवर लढतायत. हा त्यांच्यावर अन्याय झालाय असं मला वाटतंय. दादांची जी बारामतीवरची पकड आहे ती लक्षात घेता तुम्हाला एक अपोजिशन मध्ये, म्हणजे तुमच्या परिवाराचे म्हणून नाही, पण एक अपोजिशन लीडर म्हणून आज दादांकडे बघत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीत असं वाटतं की तुम्ही कमी पडताय? असं वाटत नाहीये की आम्ही कुठं कमी पडतोय आणि आम्ही परत म्हणजे दादांना विरोध करतोय असं नाहीये. पण भाजपाला आमचा विरोध आहे आणि भाजप म्हणजे आम्हाला भाजपच्या आकडे वाढू द्यायचे नाहीयेत. त्याच्यामुळे खरं तर आम्ही इथं ताईंचा प्रचार करतोय. किंवा साहेबांनी आमच्या कुटुंबासाठी खूप काही काही केलं आणि आता त्यांना साथ द्यायची गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही खरं तर प्रचारात उतरलोय. संपूर्ण परिवार एका बाजूला झालाय, अजितदादांचं कुटुंब एका बाजूला झालंय. तू परत कधी एकत्र येऊ शकेल का? पर्सनल लेवलवर 100% एकत्र येतील सगळे, अशी मला खात्री आहे. पण पॉलिटिकली बघू,
उद्या एखाद्या वेळेस येऊ पण शकतील, काही सांगता येत नाही आज. पण पर्सनल लेवलवर एकत्र आम्ही येणार, त्याची शाश्वती आहे. हो 100%. काय शेवटी काका आहेत आणि सगळी ती माझी भाऊ आहेत, काकी आहे. आणि पॉलिटिक्स आपण वेगळं ठेवलं पाहिजे आणि पर्सनल रिलेशन्स आपण वेगळे ठेवले पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिले जे विधानसभेचे जे क्षेत्र आहेत, मग खडकवासला असो, पुरंदर असो, दौंड असो, या सगळीकडे तगडे नेते आहेत. मग विजय शिवतारे असो, हर्षवर्धन पाटील असो, राहुल कुल असो, आणि आता ही सर्व मंडळी एक झाली आहे. त्यामुळे काय रणनीती आहे तुमची? ते एक झालेत. काय आहे की या मतदारसंघामध्ये जे आहे ते नाही आहेत असं तुम्हाला जमिनीवर दिसतंय का? असतील, मला माहिती नाही, मी आज तेवढा मोठा नाही झालो, पण असतील. पण या मतदारसंघात जे आहेत, नामदार आहेत, जे नेते आहेत, एका काळी ते साहेबांना खूप मानायचे, आज पण ते मानत असतील. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर आल्यामुळं आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. आज खडकवासल्यामध्ये ठीक आहे, थोडे आम्ही बॅकफुटवर होतो, पण तिथं शिवसेनेचे जे काडर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथं आम्हाला नक्की शिवसेनेचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2014ला मोदी साहेबांची किंवा भाजपची खूप मोठी लाट होती, 2019ला पण ती लाट होती, 24ला ती लाट दिसत नाहीये आणि तिथं पण आम्हाला थोडा फायदा होईल असं आम्हाला वाटतंय. पण प्रत्येक ह्या आमदारकीच्या क्षेत्रासाठी आपली वेगवेगळी रणनीती आहे का? तर काय, ते रणनीती शेवटी साहेब ठरवत असतात. त्यांच्या 84व्या वर्षी त्यांना एवढं लक्ष परत एकदा प्रचारात टाकावं लागतंय, त्याबद्दल परिवाराला काय वाटतंय? काय वाईट वाटतं, पण शेवटी साहेबांना सवय आहे आणि त्यांना एक आवड आहे, ही त्यांची पॅशन आहे, त्याच्यामुळं त्यांना ते इंटरेस्टिंग पण वाटतं. ही टेक्स इट ॲज अ चॅलेंज. आता तुम्ही सगळ्यांनी येऊन सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं किंवा ते सगळं घडत होतं, त्यावेळेला तुमच्याशी त्यांची काय भूमिका होती? सगळ्यात काहीच नाही, आम्ही पॉलिटिकल काय बोललो नाही. ते कधी असं सल्ला वगैरे कधी देत नाहीत, पण त्यांना एक आनंद नक्कीच असेल की आम्ही सगळे त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांना साथ देतोय. ते कधी असं बोलून दाखवणार नाही, पण मला माहिती आहे की त्यांना ते नक्की आवडत असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.